जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आजची PDF किती वाजता उपलब्ध होईल तर संध्याकाळी 6 वाजता आजची PDF उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच होमबाउंड या चित्रपटाने यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. मित्रांनो, यात धुरंधर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावू शकला नाही, तरी धुरंधर या चित्रपटाने या पुरस्कार सोहळ्यात एकूण 14 पुरस्कार पटकावले आहेत. यातील सर्वोत्कृष्ट अभिनेता व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा धुरंधर या चित्रपटानेच पटकावला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रणवीर सिंग यांना सन्मानित करण्यात आलं, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आदित्य धर यांना मिळाला. आणि हे जे चेतक स्क्रीन अवॉर्ड्स आहेत याची स्थापना कधी करण्यात आली होती तर 1995 मध्ये द इंडियन एक्सप्रेस ग्रुपद्वारे याची स्थापना करण्यात आली होती. गेल्या 7 वर्षापासून हे अवॉर्ड देण्यात आले नव्हते. यंदापासून हे पुरस्कार पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित आपल्याला यावर एक प्रश्न पाहण्यास मिळेल. यातील इतर पुरस्कार सुद्धा नोट करून घ्या. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार यामी गौतम यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा अक्षय खन्ना ठरला, तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने शालिनी वत्सा यांना सन्मानित करण्यात आलं. आणि यात सर्वोत्कृष्ट OTT चित्रपटाचा पुरस्कार स्टोलन या चित्रपटाने पटकावला. OTTवरील सर्वोत्तम अभिनेता अभिषेक बॅनर्जी, तर या पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने धर्मेंद्र यांना सन्मानित करण्यात आलं. आणि लैंगिक संवेदनशीलता श्रेणीतील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार हक या चित्रपटाने पटकावला. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, प्रोजेक्ट चेतकला आता 47 वर्षे पूर्ण झाली आहेत, तर हा प्रोजेक्ट कोणत्या संस्थेद्वारे राबवण्यात येतो हेच आपल्याला सांगायचं आहे. तर प्रोजेक्ट चेतक हा BRO या संघटनेद्वारे राबवण्यात येतो. प्रोजेक्ट चेतकची सुरुवात BROद्वारे सीमावर्ती भागातील रस्त्यांच्या विकासासाठी करण्यात आली होती व आता या प्रोजेक्टला 47 वर्षे पूर्ण झाली आहेत. BROचं फुल फॉर्म काय तर BRO म्हणजे बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन. BROची स्थापना 7 मे 1960 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे व सध्या याचे 29वे महासंचालक हे लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग आहेत. आणि BROचा उद्देश काय तर भारताच्या सशस्त्र दलांना आणि मित्र राष्ट्रांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे या BROचं उद्दिष्ट आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. भारत ट्राईब फेस्ट 2026चं आयोजन कोठे करण्यात आले? तर हा जो भारत ट्राईब फेस्ट आहे याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं. नवी दिल्लीमध्ये हा कार्यक्रम 18 मार्च रोजी सुरू झाला असून हा कार्यक्रम 5 एप्रिलपर्यंत चाललेला आहे. या कार्यक्रमाचं आयोजन आदिवासी व्यवहार मंत्रालय व ट्रायफेडद्वारे करण्यात आलं. याचा उद्देश काय होता तर आदिवासी कारागिरांना थेट बाजारपेठेशी जोडणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. या ट्रायफेडविषयी सांगायचं झालं तर ट्रायफेड म्हणजे ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया असे याचं पूर्ण स्वरूप असून याची स्थापना 1987 मध्ये करण्यात आली होती. पुढील प्रश्न. अलीकडेच लिलावात 167 कोटी रुपयांना विकल्या गेलेल्या यशोदा आणि कृष्ण या पेंटिंगचे चित्रकार कोण आहेत? तर मित्रांनो, ही जी पेंटिंग आहे ही राजा रवी वर्मा यांनी काढली होती व आता ही पेंटिंग लिलावात 167 कोटी रुपयांना विकली गेली. आणि हा प्रश्न महत्त्वाचा का तर ही पेंटिंग भारतीय कला इतिहासातील सर्वात महागड्या कलाकृतीपैकी एक बनल्यामुळे येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. हे जे राजा रवी वर्मा आहेत यांचा जन्म 1848 मध्ये केरळमधील किलिमनूर येथे झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचा पहिला स्वदेशी कोळशापासून अमोनियम नायट्रेट प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात येत आहे? तर मित्रांनो, आता भारतात कोळशापासून अमोनियम नायट्रेट तयार करण्यात येणार असून असा प्रकल्प ओडिशा या राज्यात निर्माण करण्यात येत आहे. ओडिशामध्ये कुठे तर ओडिशातील झारसुगुडा जिल्ह्यातील लखनपूर या परिसरात हा प्रकल्प उभारला जात आहे. हा प्रकल्प भारत कोल गॅसिफिकेशन अँड केमिकल्स लिमिटेड व महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड
या 2 कंपन्यांद्वारे संयुक्तपणे सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पाची दररोज 2000 टन अमोनियम नायट्रेट उत्पादन करण्याची क्षमता असेल. आता हा प्रश्न पहा. भारतात नुकतीच शिफारस करण्यात आलेली क्यूडेंगा ही डेंग्यू लस कोणत्या कंपनीने विकसित केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच टाकेडा या जपानी कंपनीने या डेंग्यू लसीची निर्मिती केली असून अलीकडेच केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या विशेष तज्ज्ञ समितीने या लसीला भारतात आयात आणि विक्रीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे. ही जी क्यूडेंगा लस आहे ही 4 ते 60 वर्ष वयोगटातील लोकांसाठी प्रभावी असून ही लस डेंग्यूच्या 4ही प्रकारांवर प्रभावी आहे. या लसीचे 2 डोस 3 महिन्याच्या अंतराने दिले जातात. मित्रांनो, ही एक लाईव्ह ॲटेन्युएटेड लस आहे. ज्यांना यापूर्वी डेंग्यू झाला आहे त्या व्यक्तींना सुद्धा ही लस दिली जाऊ शकते. बरं, तुम्हाला भारताची स्वदेशी डेंग्यू लस माहीत आहे का? तर भारतात पेनेशिया बायोटेकने डेंग्यूऑल ही पहिली स्वदेशी लस तयार केली असून तिच्या 3ऱ्या टप्प्यातील चाचणी अंतिम टप्प्यात आहेत. आणि आता क्यूडेंगा लसीला भारतात आयात आणि विक्रीसाठी जर मान्यता मिळाली तरी भारतातील पहिलीच डेंग्यू लस ठरेल. पुढील प्रश्न. मित्रांनो, अलीकडेच NCERTला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. तर असा दर्जा मिळाल्यामुळे ही संस्था खालीलपैकी काय करू शकते आपल्याला हे सांगायचं आहे. तर आता असा दर्जा मिळाल्यामुळे NCERT स्वतःच्या पदव्या प्रदान करू शकते, स्वतःची पदवी अभ्यासक्रम सुरू करू शकते व डॉक्टरेट कार्यक्रम सुद्धा राबवू शकते. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. NCERTला कोणत्या श्रेणीत अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला? तर NCERTला डिनोव्हो या श्रेणीत हा अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. NCERTगत येणाऱ्या 6 संस्थांनाही हा दर्जा लागू असेल. यात प्रादेशिक शिक्षण संस्था अजमेर, भोपाळ, भुवनेश्वर, म्हैसूर, शिलाँग व पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था या संस्थांचा समावेश आहे. बरं, अभिमत विद्यापीठाचा दर्जा कोणाद्वारे दिला जातो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट क्वेश्चन. 20 सिटीज टुवर्ड झिरो वेस्ट म्हणजे शून्य कचऱ्याकडे 20 शहरे या पहिल्या उपक्रमात भारतातील कोणत्या शहराचा समावेश करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच वर्कला या शहराचा यात समावेश करण्यात आला आहे. मित्रांनो, शून्य कचऱ्याकडे 20 शहर हा उपक्रम कोणाद्वारे सुरू करण्यात आला? तर UN महासचिवांच्या शून्य कचरा सल्लागार मंडळाच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे व या अंतर्गत जगभरातील 20 शहरे शून्य कचरा शहरे म्हणून विकसित केली जातील व या 20 शहरात भारतातील वर्कला या शहराचा समावेश करण्यात आला असून वर्कला हे शहर केरळ या राज्यात स्थित आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित यावर प्रश्न विचारण्यात येईल, तर लक्षात ठेवा 20 सिटीज टुवर्ड झिरो वेस्ट या उपक्रमात भारतातील केरळ राज्यातील वर्कला या शहराचा समावेश करण्यात आला. आता ही नियुक्ती पहा. म्यानमारचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? तर आता म्यानमारचे नवीन राष्ट्रपती हे मिन ऑंग्लाईंग हे बनले आहेत. बरं, याआधी म्यानमारचे राष्ट्रपती कोण होते? तर मिन स्वे हे आधी म्यानमारचे राष्ट्रपती होते व त्यांच्या जागी आता मिन ऑंग्लाईंग यांची नवीन राष्ट्रपती म्हणून संसदेने निवड केली आहे. म्यानमार देशाविषयी लक्षात ठेवा. म्यानमार या देशाला भारतातील अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर व मिझोराम या 4 राज्यांच्या सीमा संलग्न आहेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? तर विकास आणि शांततेसाठीचा आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन हा दरवर्षी 6 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस 6 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो? तर याच तारखेला 1896 मध्ये अथेन्स येथे पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक खेळांचं उद्घाटन करण्यात आलं होतं व त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस 6 एप्रिलला साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय? तर स्पोर्ट, बिल्डिंग ब्रिजेस, ब्रेकिंग बॅरियर्स अशी या वेळेच्या दिनाची थीम आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. एशियन स्क्वॅश फेडरेशनद्वारे मेन्स प्लेअर ऑफ द इयर या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अभय सिंग यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे व महिलांमध्ये हा पुरस्कार अनाहत सिंग यांना मिळाला. आणि मित्रांनो, या पुरस्कार सोहळ्यात भारतीय पुरुष ज्युनियर संघाला टीम ऑफ द इयर या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया आदिवासी स्पर्धेच्या पदतालिकेत पहिले स्थान कोणत्या राज्याने पटकावले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न
तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.